नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव रसिका आदित्य जाधव, गाव कोणतं? राहणार चांदोशी. अच्छा, तुम्ही समूहाचं नाव तुमच्या? माझ्या समूहाचं नाव आहे सावित्रीबाई स्वयंसहायता महिला समूह. पण मी सखी उत्पादक गटच्या मार्फत स्टॉल लावला इथे सिंधू सरसला समूहात केव्हा जॉईन झालात? 2017मध्ये. अच्छा, समूहात आल्यावर काय प्रगती वगैरे झाली ते जरा सांगाल का? अनुभव सांगा. एक मिनिट हा. पहिला समूहाच्या आधी यायच्या आधी काय अनुभव तो आधी सांगा. तर 2017मध्ये मी समूहामध्ये आली आहे, पण त्याच्या अगोदर मी लग्न झाल्यापासून 13 वर्ष घरात होती. 13 वर्षानंतर उमेद अभियान मिळालं. तिथे बिकेचं काम केलं. त्यावेळी खरी उमेद किंवा थोडीशी मनातली जी भीती होती ती भीती नाहीशी झाली या उमेदमुळे. बँकेत जरी गेले तरी मी माझ्या अंगाला घाम यायचा, भीती यायची. तो आज बदल झाला आहे. आज मी 100 महिलांच्या समोर किंवा हे उमेदमध्ये यायच्या आधीचा अनुभव. हो. आता उमेदमध्ये आल्याच्या नंतर अनुभव सांगा. उमेदमध्ये मी आता जॉईन आल्यानंतर जी बँकेमध्ये भीती वाटत होती बँकेत गेल्यानंतर किंवा इतर लोकांमध्ये मिक्स होणं हे मला जमत नव्हतं, ते खरंच तो झाला आहे बदल माझ्यामध्ये. आज स्टेजवर जाऊन 100 लोकांसमोर मी माझं मत प्रकट करू शकते, बोलू शकते. ही प्रगती झाली आहे उमेद. डेअरिंग पण निर्माण झाली आणि काही ते प्रोडक्ट बनवायची आवड पण निर्माण हो. झाली. पहिला असं काय स्टॉल वगैरे लावेन प्रोडक्ट बनवायची आवड होती का? आवड होती, हां. पण एक्सपिरियन्स नव्हता. एक्सपिरियन्स नव्हता आणि मार्केटिंग वगैरे कसं मार्केटिंगचा काय प्रॉब्लेम होता. बरेच काही प्रॉब्लेम होते. होय. आता त्याचा सॉल्व्ह झाला. हां. आणि तुम्ही आता महिलांना पण सांगू शकता हो. काय काय प्रोडक्ट बनवता जरा सांगाल का? प्रोडक्टमध्ये आमच्याकडे काजू प्रक्रिया उद्योग आहे, हां. कुळीत पीठ आहे, कोकम आहे, कोकम आगळ आहे, सगळ्या प्रकारची पिठं. त्याच्यामध्ये तांदूळ पीठ, नाचणी पीठ आहे, घावणे पीठ आहे. हे सगळ्या प्रकारचे आम्ही पिठं बनवतो. त्याच्यामध्ये मसालासुद्धा आहे आणि वनोपज ज्याच्यामध्ये त्रिफळं, हां. वावळिंग, मध हे पण आम्ही गोळा करतो. छान छान. किती जण आहात महिला म्हणजे एकत्र किती मिळून करतात तुम्ही? 15 महिला. 15 जणी महिला महिला. आणि तुमच्या गावात पण विकतात? गावात शक्यतो विकलं जात नाही, हां. पण असं बाहेर वगैरे तालुक्यात तालुक्याला वगैरे करतात. आज माझ्याकडे नाही म्हटलं तरी मुंबई, पुणे दुधासारखं मार्केट आहे, अच्छा अच्छा. त्या मार्केटला सेल होतो. हां. मग आता इथे हे कुठे आलात आता? आता कुडाळ सिंधू सरसमध्ये हां. आम्ही भाग घेतला आहे. आमच्या स्टॉलला रजिस्ट्रेशन मिळालं आहे. नाही म्हटलं तरी आज 21 तारीखपासून आज 24 तारीखपर्यंत जवळ 15,000चा सेल झाला आहे आमच्या पहिल्या सामानाचा. दिवशी किती झाला? पहिल्या दिवशी आम्ही 1,000 रुपयाचा सेल जरा सुरुवात आणि केली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी जवळजवळ 3,000 रुपये. किती? 3,000. अच्छा अच्छा. आणि काय? आणि आता आमचे 6,000 रुपये झाले कालपर्यंत. छान छान. गुड गुड. प्रगती करा असंच. आता काय काय जरा प्रोडक्ट बनवते जरा दाखवाल का? हे आमचं कुळीत पीठ आहे, खारे कुळीत पीठ. किती ग्रॅम आहे? किती रुपये? हे 250 ग्रॅम आहे, 80 रुपये. ठीक आहे. हे आमसूल, गावठी आमसूल आहे. किती ग्रॅम आहे? हे 250 ग्रॅम, पाव किलो, 150 रुपये. अजून काय? हे 200 ग्रॅमचं पाकिट आहे काजू घरांचं. हां. हे 900 रुपये किलो आहे. हां. काय म्हणता? 900 रुपये किलो आहे. आम्ही हे सध्या 180 रुपये 200 ग्रॅम पॅकेट विकतोय आणि बऱ्यापैकी सेल आहे. तुमच्याकडे हे आहे का काजूची फॅक्टरी वगैरे आहे? हो, फॅक्टरी आहे. अजून काय बनवतं? आगळ वगैरे? अजून आता आगळ आहे. आगळ आहे. किती रुपये? हे 130 रुपये अर्धा लिटर. छान छान. असंच प्रगती करा. छान छान. पुढे वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.